नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यांमध्ये जमीन खरेदीला अनुदान देणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजेच की दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजना. या योजनेच्या अंतर्गत आपण बघणार आहोत की 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर बागायत जमीन खरेदीसाठी 100% पर्यंत अनुदान दिलं जातं. आणि या योजनेमध्ये आता 23 जानेवारी 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण असा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. म्हणजेच की मंजुरी देण्यात आलेली आहे. या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण जी.आर. 23 जानेवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. या जी.आर. बद्दलची माहिती आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत की यामध्ये काय काय लिहिलेलं आहे. म्हणजेच की कशा प्रकारे ज्यांच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे की नवीन बाबींचा यांच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे की सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. चला तर तुमच्या जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस की कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत तरतुदीमध्ये अतिरिक्त मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात या ठिकाणी आलेला आहे. व यामध्ये आपण सुद्धा वेळोवेळी याची माहिती घेतलेली होती. 2005 पासून सुरू करण्यात आलेली ही योजना, ज्यांच्या अंतर्गत आता 2018च्या नवीन जी.आर. नुसार 4 एकर कोरडवाहू आणि 2 एकर बागायत जमीन ही 100% अनुदानावरती दिली जात आहे. 2018च्या जी.आर. नुसार राबवण्यात जाणाऱ्या या योजनेमध्ये काही महत्त्वपूर्ण असे बदल करण्यात आलेले आहे. संदर्भातील म्हणजेच की एक समावेश हे करण्यात आलेले आहे की निर्णय घेण्यात आलेला आहे की शासन निर्णय आपण बघणार आहोत की 14 ऑगस्ट 2018च्या शासन निर्णयामध्ये बदल करण्यात आलेले आहे. ज्यांच्यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर हे जिल्हे वगळून इतर सर्व जिल्ह्यातील भूमिहीन व तृतीयपंथी दारिद्र्य रेषाखालील अंत्योदय शिधापत्रिका धारक असलेल्या खालील घटकांचा कुटुंबांचा समावेश केला जाणार आहे. ज्यांच्यामध्ये दारिद्र्य रेषाखालील कुटुंब, अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंब या योजनांचा लाभ या ठिकाणी पात्र असणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अत्याचार प्रलंब अधिनियम अंतर्गत अत्याचारग्रस्त व्यक्ती आणि कुटुंब हे देखील यांच्यामध्ये समाविष्ट करण्यात असणार आहे. म्हणजेच की आता पात्र म्हणून यामध्ये लाभ घेऊ शकतात. तृतीयपंथी व्यक्ती, जी काही व्यक्ती आहे म्हणजेच की बौद्ध किंवा अनुसूचित जाती, दारिद्र्य रेषेखालील किंवा अंत्योदय शिधापत्रिका धारक असेल किंवा व्यक्ती सुद्धा या योजनेचा लाभ या ठिकाणी पात्र असणार आहे. म्हणजे या योजनेकरता निवड व घटकांतील खालील उपघटकांचा त्यांच्यामध्ये क्रमानुसार प्राधान्य दिलं जाणार आहे. प्राधान्यक्रम काय काय दिला जाणार? अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी हे काही अत्याचारग्रस्त व्यक्ती कुटुंब असतील त्यांना प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यांच्यामध्ये तर अनुसूचित जाती असतील, नवबद्ध प्रवर्गातील परित्या, घटस्फोटित स्त्रिया यांचं दुसरं प्राधान्य दिलं जाणार आहे. आणि अनुसूचित जाती आणि नवबद्ध प्रवर्गातील विधवा स्त्रिया यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना म्हणजेच की कुटुंबांना देण्यात आलेली जमीन सदर लाभार्थ्यांसाठी कुटुंबाच्या म्हणजेच की प्रमुखाच्या नावावर त्यांच्या पत्नीच्या नावे यावी. मात्र तृतीयपंथी परित्या, घटस्फोटित आणि विधवा लाभार्थी असतील त्यांच्यासाठी जमीन त्यांच्या नावे दिली जाणार आहे. करण्याची प्रक्रिया लाभार्थी निवडीनुसार 3 महिन्यांमध्ये पार पडावी व जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर लाभार्थ्यांची नोंद करण्यात यावी. जमिनीचा प्रत्यक्ष ताबा लाभार्थ्यांकडे हे किंवा असे करण्याबाबत आढावा जमिनीनंतर वाटपानंतर 3 महिन्याच्या द्यावा. यानुसार म्हणजेच की जी.आर. मध्ये देण्यात या ठिकाणी आलेलं आहे. वाटप करण्यात या ठिकाणी आलेलं आहे की जमीन आणि त्यांच्या कायदेशीर किंवा रक्तसंबंधामध्ये वारसदार यांची नावे कमी करण्यात यावी. व मिळणाऱ्या लाभार्थ्यांना अनुसूचित जाती व उपयोजना अंतर्गत कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत ज्यांनी नवीन विहीर घेतलेली आहे, म्हणजे विहीर दुरुस्ती, पंप संच, वीज जोडणी, सूक्ष्म सिंचन, शेततळे, प्लास्टिक आस्तरीकरण अशा वेगवेगळ्या योजनांचा म्हणजेच की विविध बाबी आहेत त्यांच्यामध्ये प्राधान्य लाभ देण्यात यावा. अशा प्रकारची महत्त्वाची सूचना या जी.आर. मध्ये अंतर्गत दिलेली आहे. व जमीन म्हणजेच की प्राधान्यामध्ये देण्यात यावा. या योजनेच्या अंतर्गत जमीन खरेदी करत असताना अनुषंगिक खर्च व तरतुदीमध्ये भागवताना अशा प्रकारची सूचना यामध्ये देण्यात आलेली आहे की दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेमध्ये हा एक महत्त्वपूर्ण बदल असा आहे. नवीन लाभार्थ्यांना देखील यांच्यामध्ये समावेश केला जाणार आहे. हा जी.आर. आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंट.in या संकेतस्थळावरती बघू शकता. धन्यवाद.